आजचं क्लायमॅट म्हणजे उन्हाचा ताप होता मंडळी. साधारणपणे 3:30 वाजले होते आणि आपला कावळा आशिया खंडातील सर्वात मोठे असलेले रांजणखळगे पाहत होता. त्यालाच पोर्ट होल्स बोललं जातं. तर नमस्कार मंडळी, तर काय चाललंय. तर मंडळी, तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल रांजणखळगे किंवा पोर्ट होल नेमकं काय प्रकारे. तर मंडळी, आपल्याला पुढे जाऊन ह्या व्हिडिओमध्ये तेच क्लिअर करायचं होतं. मंडळी, पहिलं आपण हे पाणी जाणून घेऊया आणि ही मंदिरं जाणून घेऊया. तर मंडळी, ही जी काही 2 मंदिरं तुम्हाला दिसत आहेत ही आपल्या मळगंगा देवीची आहे आणि जे काही पाणी वाहतंय ना इथून हे आपल्या कुकडी नदीचं आहे. तर मंडळी, नेमकं रांजणखळगे काय प्रकारे. तर मंडळी, आपल्या देवाने आपल्या निसर्गाने आपल्याला भरपूर साऱ्या नॅचरल गोष्टी दिल्याच आहे. त्याच्यातला हा एक प्रकार. मंडळी, पाण्याच्या प्रेशरमुळे किंवा ह्या नदीच्या पाण्यामुळे इथलच्या जो काही खडक आहे ना त्याला एक वेगळाच आकार आलाय आणि तो जो आकार जर तुम्ही पाहायला गेलात तो एका रांजणासारखा आहे. आणि मंडळी, त्यातून त्यात ह्या रांजणाचा जर तुम्ही बारीक विचार केला तर ह्या रांजणाला वर्षभर पाणी असतं. यांचं पाणी कधी आटतच नाही. त्याला कुंड सुद्धा बोललं जातं. तर कहाणी जर जाणून घेतली तर ती अशा टाईपमध्ये. त्यासोबत मंडळी, हा जो तुम्हाला पाण्याचा फ्लो दिसतोय ना त्याच्या लेफ्ट साईडला नगर जिल्हा आहे आणि राईट साईडला आपला पुणे जिल्हा आहे. म्हणजे इथं तालुका चेंज नाही होत तर डायरेक्ट इथं जिल्हे चेंज होतात.